नमस्कार मंडळी, मी सूरज पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो सूरज पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सकाळी आपण वर्ली गाव येथे थांबलेलो आहोत, तसंच वर्ली किल्ल्याला सुद्धा आज भेट देणार आहोत। तर मित्रांनो, चला जाऊन बघूया आपण वर्ली किल्ला। फायनली आपण वर्ली किल्ल्यावर पोहोचलो आहोत। तर तुम्हाला बघता येईल किल्ल्याच्या आतमध्ये एक हनुमंताचं मंदिर आहे। इथे या साईडला व्यायामशाला पण आहे। आता लोकांनी बांधकाम वगैरे केलंय, पण हा किल्ला 1675 मध्ये इंग्रजांनी बांधला होता। हा किल्ला बांधण्याचा मेन उद्दिष्ट काय होतं, तर तेव्हाच्या काली मुंबई ही एक 7 बेटांचा समूह होता, म्हणजे प्रत्येक बेट हा वेगवेगळा होता। तर पश्चिम बेटाचं संरक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता। तुम्हाला बघता येईल सध्याची स्थिती म्हणजे किल्ल्याची ठीक आहे, पण सर्वत्र घरं वगैरे बांधण्यात आलेली आहेत। किल्ल्याच्या सभोवतालीचा जो पूर्ण एरिया आहे, त्या एरियामध्ये पूर्ण घरं वगैरे बांधलेली आहेत। आणि या किल्ल्यावरून आपल्याला वर्ली सिलिंग मागच्या बाजूस बघता येईल। वर्ली सिलिंग पूर्ण स्पष्ट आणि एकदम चांगल्या प्रकारे दिसते। किल्ल्यावर तोफा वगैरे तर कुठं दिसत नाही आहे, फक्त किल्ल्याचं बांधकाम अजून आहे त्या सध्या चांगल्या परिस्थितीत आहे। छोटासा किल्ला आहे एकदम, तुम्हाला बघता येईल। आपण इथून एंट्री आतमध्ये आलो। हनुमंताचं मंदिर, तिथे व्यायामशाला आणि एक छोटासा त्याला हे आहे तटबंदी आहे, बस एवढंच आहे या किल्ल्यावर। मस्त वाटतं, इथून नजारा पण चांगला आहे बघण्यासारखा। इकडे आला तर इकडून पूर्ण समुद्र तुम्हाला बघायला भेटेल। फक्त किल्ल्याच्या आजूबाजू सर्वत्र हे असं घरं वगैरे बांधलेली आहेत, तुम्हाला दिसतं स्पष्ट इथे। आणि आपल्या मागच्या बाजूस आपल्याला मुंबई। चला, तर आपल्याला किल्ल्यावर घेऊन आली आपली भाची निधी। निधी, तुला काय माहिती आहे या किल्ल्याबद्दल? काहीच नाही। आलेली किल्ल्यावर कधी? मग यायचं होतं। चला, तर बघूया आपण किल्ला कसा आहे ते अजून सर्वत्र जाऊन।
आपण इथून निघतोय. आपला लॉग इथेच संपत आहे. किल्ला छोटासा होता त्याच्यामुळे छोटासा लॉग बनवला आणि वरलीचा किल्ला पण बघून झाला भाचीसोबत. तर चला नक्की भेटू पुढच्या लॉगमध्ये. मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय कर. बाय. बाय.